जगभर दुमदुमणार अण्णाभाऊंचा विचार, सांगलीतून शाश्वत मानवतावादी वर्षाचा भव्य शुभारंभ। साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने सन 2026-27 हे वर्ष शाश्वत मानवतावादी वर्ष म्हणून साजरे करण्याचा ऐतिहासिक संकल्प जाहीर करण्यात आला आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या समता, मानवता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा जागर करण्यासाठी वर्षभर मशाल रॅली, 10,000 वृक्षारोपण, वक्तृत्व स्पर्धा, 1 लाख रक्तदाते अभियान, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक जनजागृतीचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत। यंदाचा जयंती महोत्सव 30 जुलै 4 ऑगस्ट 2026 या कालावधीत विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे। 30 जुलै रोजी भव्य मशाल रॅली, 31 जुलै रोजी मध्यरात्री अभिवादन, 1 ऑगस्टला पुष्पहार अर्पण व रोपवाटप, 2 ऑगस्टला 10,000 वृक्षारोपण, 3 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धा आणि 4 ऑगस्टला अभिवादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। अभिवादन स्पर्धेत सुप्रसिद्ध कवी दंगलकार नितीन चंदनशिवे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत। या नियोजन बैठकीस विशाल पाटील यांनी उपस्थित राहून समितीच्या उपक्रमाचे कौतुक केले। यावेळी सदाभाऊ खोत यांनीही समितीला शुभेच्छा देत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसराशी संबंधित प्रलंबित जागेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले। समितीचे अध्यक्ष सतीश मोहिते, कार्याध्यक्ष शेखर मोहिते, उपाध्यक्ष जितेंद्र वायदंडे, सेक्रेटरी शेवंतताई वाघमारे, कुलदीप देवकुळे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सल्लागार व सदस्यांनी समाजातील सर्व घटक, युवक, विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी या वर्षभर चालणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सव समितीला आज मी भेट दिली। त्यांचे अध्यक्ष, नवीन अध्यक्ष सतीश मोहिते यांना शुभेच्छा दिल्या। 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर, देशभर मोठ्या ताकदीनं, मोठ्या जोशानं साजरी होणार आहे। ह्या समितीला लागणारी सर्व मदत आमच्या माध्यमातून होत असणार आहे। एक खूप प्रलंबित विषय हा आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक त्यांच्या प्रतिमेला शोभेल असा पुतळा उभा करणं ही आपल्या सगळ्यांकडनं राहून गेलेलं आहे। कुठेतरी आपल्या सगळ्यांना खंत ही वाटली पाहिजे की एवढ्या मोठ्या माणसासुद्धा आपण एक जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी पुतळा अजून बसू शकलो नाही। त्यासाठी सुद्धा आम्ही सगळे मिळून आता प्रयत्न करणारच आहे। आणि दिल्ली दरबारी काही लोक अगदी दिल्लीपर्यंत ह्या ठिकाणी महाराष्ट्रभर, दिल्लीपर्यंत सगळ्या राज्यातनं फिरून अण्णाभाऊ साठेंना भारतरत्नचा मान दिला पाहिजे आणि तो ठराव लवकरच संसदेत मी मांडणार आहे आणि सगळ्या लोकांच्या प्रमुख विषय आहे। आणि त्यांचे जे विचार होते त्यांच्या लेखणीतनं, त्यांच्या कवितेतनं हे जे विचार होते पुरोगामी विचार होते। त्यामुळे पुरोगामी विचाराचा हा देश आहे आणि जनसामान्य गरिबांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे ते भारताची रत्न आहेतच, आता फक्त त्याला भारतरत्न पारितोषिक द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। बाकी सगळ्या कार्यक्रमाला मी यांना शुभेच्छा दिल्या आणि आपण सर्वांनी सुद्धा ह्या उत्सवात मोठ्या खुल्या मनानं सामील व्हावं ही तुम्हाला सगळ्यांना विनंती। उत्सव समिती सांगली या जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती सामाजिक उपक्रमातून साजरी करण्याचा निर्णय या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले निश्चितच असा उपक्रम आहे। तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी तळागाळातल्या माणसाच्या चळवळी उभा केल्या आणि श्रमिकांना खऱ्या अर्थानं न्याय मिळवून दिला आणि म्हणून आजची लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे गावगाड्याचे खऱ्या अर्थानं रक्षण करते होते, श्रमाला न्याय देणारे होते आणि गावगाड्याला आणि राबणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा देणारे होते आणि त्यांचा विचार आज खऱ्या अर्थानं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव सांगली ही सगळी मंडळी, कार्यकर्ते पुढे घेऊन जात आहेत। माझ्या मनापासून या शुभ कार्याला हार्दिक शुभेच्छा। शाश्वत मानवतावादी वर्ष 2026-27 लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती
या समितीच्या निवडीकरता दिनांक 28 रोजी नवीन वसाहत 22 नंबर शाळेमध्ये नगरसेविका शेवंताताई वाघमारे तसेच अशोक पवार सर, सुधाकर गायकवाड आणि कुलदीप देवकुळे सर यांच्या पुढाकाराने बहुजन समाजातील लढाऊ, आक्रमक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जयंती महोत्सव समितीची निवडीकरता बैठक घेतली होती. आणि या बैठकीमध्ये त्यावेळेस 20 जणांची सल्लागार समिती नेमली आणि सल्लागार समिती आणि समाजाच्या वतीने या बैठकीमध्ये मी सतीश मोहिते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव अध्यक्षपदी माझी निवड करण्यात. ही निवड माझी अधिकृत बहुजन समाजाने केली आहे. तसेच या बैठकीमध्ये शेखरदादा मोहिते हे कार्याध्यक्ष, तसेच जितेंद्र वायदंडे हे आमचे उपाध्यक्ष. तर आम्ही कार्यक्रमाची सुरुवात जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे 30 तारखेला सायंकाळी 5 वाजल्यापासून, जी आमची 1 तारखेला सायंकाळी रॅली निघत होती, मशाल रॅली दरवर्षी, तर एक दिवस आधी म्हणजे 30 तारखेला संध्याकाळी 5 वाजता सांगली शहर परिसरातून निघणारी भव्य मशाल रॅलीने आमची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 31 रोजी मध्यरात्री 12 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी, सल्लागार आणि क्षेत्रातील मान्यवरच्या उपस्थितीत अण्णाभाऊच्या प्रतिमेत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यावेळी उपस्थितीचा पर्याय संवर्धन संदेश देण्याचे रोपाचे वाटप करण्यात येणार. मानवतावादी वर्ष 2026-27 अंतर्गत 10,000 वृक्षारोपण आम्ही त्या अनुषंगाने करणार आहे. या अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. अभियानाच्या मधून जिल्ह्याभर मोठ्या प्रमाणात आम्ही वृक्ष लागवड करून पर्यावरणाला लोकचळवळी उभी करण्यात चालना देणार आहे, अशा आम्ही संकल्पना केल्या. नव्या पिढीमध्ये वैचारिकता निर्माण व्हावी, अण्णाभाऊ यांच्या साहित्याचा अभ्यास वाढावा या उद्देशाने 3 ऑगस्ट रोजी 10 वाजता 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बालकुमार खुल्या गटातील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 3 तारखेला अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक विचार, संघर्ष आणि योगदान या विषयावर स्पर्धकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. दिनांक 4 ऑगस्ट रोजी 4 वाजता होणाऱ्या अभिवादने सभेने सुरुवात होत असून विविध सत्रातील मान्यवर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या विचाराचे काळाचे महत्त्व आणि सामाजिक परिवर्तनाला योगदान यावर मार्गदर्शन करणारे या मार्गदर्शन आणि सभेचे प्रमुख वक्ते म्हणून आताचे नितीन चंदन शिवे दंगलकार हे प्रमुख वक्ते असणार. या अंतर्गत वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. क्रांतीवीर लहुजी वस्ताद साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 लाख रक्तदान अभियान हा राज्यव्यापी महोत्सव उपक्रम आम्ही राबवण्यात येणार असून विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रपुरुष, महामानव, समाजसुधारक आणि राष्ट्रीय यांच्या जयंत्या आम्ही दर त्यांच्या तिथीनुसार, तारखेनुसार सदर ठिकाणी करण्यात येईल. सर्वांना जय भीम, सर्वांना नमस्कार. माझी निवड अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समिती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झाली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे. मी एवढं सांगू इच्छितो, जी येणारी अण्णाभाऊ साठेंची जयंती 1 ते 4 तारखेमध्ये भव्य चांगल्या म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असतील, काय वृक्षारोपण असतील, या सगळे कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. आणि आम्ही जयंती करत असताना शहरातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील, खेडेपाड्यातील सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. लोकांच्या सगळ्या नजरा आमच्या सांगली जिल्हा अण्णाभाऊ साठे उत्सव समितीकडे लागले असतील. आम्ही त्याला कुठेही कमी पडणार नाही. आत्तापर्यंत झालेल्या जयंत्या त्याच्यापेक्षा चांगली जयंती आम्ही पार पाडू, एवढंच मी सांगू इच्छितो.